मंडळी, पीठ पुडी ट्रॅव्हलरवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. स्टेकेशनच्या या नवीन ब्लॉगमध्ये आपण खूप खूप मजा करणार आहे. तो मी आली आहे कोल्हापूरमधल्या सादळे मादळे इथल्या निसर्ग रिझॉर्टमध्ये. दिसताना तरी बाहेरून तरी मला आत्ताच इतकं शांत वाटतंय. बाय द वे, तुम्हाला माझा हा नवीन लुक कसा वाटतोय, आज काय कारण असेल मी हा लुक करायचं, कमेंट बॉक्समध्ये गेस करा आणि मला सांगा. सो आधी आता आम्ही पहिल्यांदा व्हेज थाळी सांगितलेली आहे आमची, आणि बाय द वे ह्याचं कॉस्टिंग कसं काय काय इन्क्लूड आहे, रूम्सवर सगळं आपण पुढे बघणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर निसर्ग रिझॉर्टमधल्या या सुंदर छान युनिक रूममध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आल्या आल्या सगळ्यात आधी हे छान मोठं टेबल आहे. योगा मॅट ज्या आहेत त्या मस्त दिलेल्या आहेत. इथे खालती छान चपला ठेवायला काही पण ठेवू शकता. इथे कबड आहे. हे जे आहे ते फार छान मोठं कबड आहे. मस्त कबड आहे आणि छान स्ट्रॉंग आहे. कपडे वगैरे ठेवायला भरपूर जागा आहे कम्पॅरेटिव्हली. पण दार लावून घेऊयात आधी. कड्याबिड्या इतक्या छान केल्यात ना. आणि आल्या आल्या ना उजवीकडे छानपैकी एक मोठं असं वॉशरूम आहे जे की स्टोन मध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण बघू शकतो इतकं छान वाटतंय ना, एकदम वेगळाच एकदम असं युनिक फील येतो याच्यामध्ये. त्याच्याबरोबर ते त्यांनी ब्रश ठेवले, टॉयलेटरीज ठेवलेल्या आहेत, शेविंग किट वगैरे आहे, बाकी जे लागतं ते सगळं आहे. पडदे वगैरे इथे छानपैकी घातलेले, स्टोनचं छान वॉशरूम दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे इथे रिफ्रेशमेंट्स. तांब्याची ही भांडी ठेवली आहेत छान छान आणि स्वच्छ धुवून ठेवली आहेत बरं का. मस्त टिश्यू पेपरला बघा किती छान केले, पितांबरीनं स्वच्छ केलं. हे आहेत रिफ्रेशमेंट्स आहेत, चहा कॉफीसाठी तुम्ही पिऊ शकता. आणि इकडे बघा मस्त गंमत जी आहे ना ती खरी इथे आहे. हे सगळं त्यांनी ना छान दगडी बेड केलेला आहे ऍक्च्युली, कारण इथे असं स्टोन मध्येच केलंय आणि वरती छान मॅट्रेस चढायला पण इझी होऊ शकतं. इथे पण सगळं स्टोनच आहे. आणि हे वरती बघा किती छान आहे, एकदम मस्त. इथे असे जुन्या काळातले साधारण जे कंदील असतात ना त्या पद्धतीने त्यांनी कंदील वगैरे केलेले आहेत. आणि जर एक्स्ट्रा मॅट्रेस हवी असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता. आणि इथं जी आहे ना वेगवेगळे शिशीर, वसंत अशा प्रकारची रूम आहे. आम्ही मोगरा म्हणून आहे ती रूम बुक केली आहे, ज्याच्यामध्ये प्रायव्हेट सिटआउट आम्हाला खास मिळालेला आहे. त्याच्यामध्ये अशी खूप छान प्रायव्हेट जागा आहे, मस्त एन्जॉय करायला तुम्हाला आणि खूप छान वाटतं इथे. आणि इकडे मेन खूप छान असं झोपाळा सुद्धा त्यांनी दिलेला. इथे छान बसायला जागा आहे. आणि हे बघा इथून ना असं मस्त आपण जाऊ शकतो. छान गुलमोहर वगैरे अशी छान छान झाडं लावली आणि तिथं पण आपण जाऊ शकतो त्या दगडांवरती बसायला. झाडं इतकी लावली आहेत ना, भरपूर छान. आणि मॉडर्न आणि ट्रॅडिशनल असं सगळं मिक्स त्यांनी छान सगळ्याचा ब्लेंड केलेला आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. आणि मोगरा रूमचं नाव आहे म्हणून इथे मोगऱ्याची झाडं वगैरे सुद्धा दिसत आहेत. सांग की आपण का आलेलो इथे. तर ही आज आहे आमची 11th वेडिंग अॅनिव्हर्सरी. येस,
आणि दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो की आमच्या ॲनिव्हर्सरीला आम्ही काहीतरी युनिक एक्सपिरियन्सेस कलेक्ट करू. सो अगदी पहिल्या ॲनिव्हर्सरीपासून ऑलमोस्ट आम्ही एव्हरी ॲनिव्हर्सरी ट्राय करतो की वी ट्रॅव्हल आणि छान छान युनिक एक्सपिरियन्सेस ट्राय करू. जास्त कुठं लांब नाही जायला जमलं तरी आम्ही प्रयत्न करतो की जवळच्या जवळ का होईना आम्ही जाऊ आणि जे नेहमीचं रुटीन आहे त्याच्यापेक्षा आम्ही काहीतरी युनिक गोष्टी करू. सो यावर्षी आम्ही आलो निसर्ग रिसॉर्ट कोल्हापूर इथे आणि खूप शांत आणि छान अशी जागा आहे. तुला काय वाटतं? त्यांनी असं कॉम्बिनेशन केलंय म्हणजे ट्रॅडिशनल आणि मॉडर्न असं त्यांना मस्त मिक्स मॅच करून त्यांनी खूप चांगला एक्सपिरियन्स मिळावा त्या दृष्टीने इथं त्यांनी चांगलं केलं आहे. आता बघूया जेवण कसं आहे इथं. जेवण कसं आहे? ओ तर टोटल प्राइसिंग आहे याचं म्हणजे वेगवेगळे रूमचे कॅटेगरी आहेत. त्याची सगळ्याची माहिती तुम्हाला निसर्ग रिसॉर्ट .कोल्हापूर त्यांची वेबसाईट आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याची लिंक. तर त्याच्यातनं तुम्हाला तिथे समजेल की कुठल्या कुठल्या प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. आम्ही जी रूम घेतली आहे ही मोगरा म्हणून आहे, सुपर डिलक्समध्ये आहे. त्याचं आम्हाला पडलं 6,500 पर कपल विथ हाय टी डिनर आणि ब्रेकफास्ट उद्याचा जो असेल तो. सो क्वाईट अफोर्डेबल वाटलं आम्हाला. आणि कोल्हापूर पासून फार लांब पण नाही आहे, अगदी अर्धा पाऊंड असतो, त्यामुळे 45 मिनिट्स ट्रॅव्हल टाइम पण खूप वाचतो. हां येस. आणि पुण्यापासून साधारण असेल बऱ्यापैकी लांब आहे हे, पण कोल्हापूरपासून मात्र हार्डली 45 मिनिट्स आहे. सादळे मादळे जो ज्योतिबाचा एरिया आहे त्या रोडवरतीच हे आहे. नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे बाय द वे हा. तर जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा ॲड ऑन घ्यायचे असेल जसं की एक्स्ट्रा ॲडल्ट अकोमोडेट करायचं असेल किंवा एक्स्ट्रा काय चाइल्ड अकोमोडेट करायचं असेल त्याचे फक्त पैसे वेगळे आहेत. जसं की 6,500 रुपये पर कपल आहे तर तसं. तर जे किड्सचं आहे ते 1,500 रुपये त्यांचं जे फूड आहे आणि एक्स्ट्रा मॅट्रेस ते देतात. 2,000 रुपये ॲडल्ट तुम्हाला जर एक्स्ट्रा अकोमोडेट करायचं असेल तर त्याचं आहे. ह्याची सगळ्याची इन्फॉर्मेशन त्यांनी वेबसाईटवरती व्यवस्थित दिलेली आहे. प्लस जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. आम्हाला तरी आत्तापर्यंत तरी एक्सपिरियन्स खूप छान वाटला. मेन खूप शांत आहे. जे नेहमीच आपलं जे रुटीन आहे ना हसल बसल जे करतो आपण त्यापेक्षा खूप जरा छान वेगळं वाटतं बाहेर आल्यानंतर. आता जेवण कसं आहे ते बघूया चला. आम्ही व्हेज थाळी सांगितलं आहे बाय द वे आत्ता, तर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं आधी त्यांना कल्पना द्यायला लागते. सो या आणि विश अस हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि मागच्या वर्षी आम्ही अलिबागला गेलो होतो तर त्याचा पण ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही जाऊन चेक करू शकता. सर जेवण लावा तुम्ही. हो हो हो. तर आम्ही आलो होतो जेवायला रेस्टॉरंटमध्ये. तर आम्ही 3 भाकरी थाळी सांगितलं. हे ॲस्थेटिक बघा किती सुंदर केलं, असं दिसतं ना एकदम. आणि इवन मला ह्यांचं सेटआउट पण आवडलं, जे आपण लोड्स म्हणतो ना ते आहे छान. अगेन ट्रॅडिशनल प्लस मॉडर्न ॲस्थेटिकमध्ये असे अँटिक असे छान परात केली आहे, त्याच्यामध्ये फुलं घातली आहे. असे सिम्पल पण छान असे छान डेकोरेशन जे आहे ते खूप असं छान ट्रॅडिशनल वेमध्ये त्यांनी केलं. सो इट विल सो गुड. बाय द वे ह्याला कुठेही हलवायचं वगैरे नाही, असं त्यांनी स्ट्रिक्ट सूचना दिल्या, त्याच्यात ती सही घेतली. आणि छान पार्ट आहे तो म्हणजे इथले बेसिंग पितळेची आणि नळ पण असं छान ट्रॅडिशनल स्टाईलमध्ये त्यांनी ठेवलं. गुड, व्हेरी नाईस.
तर मस्त आम्ही जेवतो. तर हा पण एक युनिक पीस आहे इथला, छान आहे. फोटो फ्रेम. आता फोटो ती चेअर बघ. छान. आदित्यचा आवडता मेनू आहे. कसं वाटतंय? ऑल टाइम फेवरेट. कधीही चालतात. तर थाळीमध्ये आहे मस्त भाकरी, वांग्याची भाजी, वरण आहे, ठेचा आहे, छानपैकी चटणी आहे, लोणचं आहे, कांदा, दही कांदा असतो तो दिला आहे, मटारची उसळ आहे, दही आणि आम्रखंड पण आहे. आर्याने ते गायब केलं आहे माझं. मस्त गरम भाकरी आहे ही. सो मी फर्स्ट ट्राय करते माझ्या फेवरेट वांग्याच्या भाजीवर. वांग्याची भाजी इतकी सुंदर केली आहे. मस्त केली वांग्याची भाजी, खूप छान. तर मटारची उसळ. थाळीची जी स्पाइस लेवल आहे ना ते एकदम परफेक्ट आहे. तेल वगैरे अजिबात असं कुठं खूप तेलकट नाही आहे, ओव्हर स्पायसी नाही आहे. त्यामुळे जेवण पण छान वाटलं. भाकरी पण एकदम मस्त आहे, पातळ आणि व्यवस्थित भाजलेली आहे. मस्त गरम गरम आणून ते सर्व करतात. मजा येते. हो, अरे वा, ही देणार आहे ना अजून? नको मम्मा नको. मस्त भरपेट आम्ही जेवलेलो आहे. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? झालं मन आणि पोट. येस. चला आता एक इथं वाडा आहे त्यांनी केलेला, तर तो आम्ही बघायला चाललोय. तर आता ना आम्ही ही जी जाई विला म्हणून आहे बाथटबवाली ती रूम बघितली. इतकी मस्त रूम आहे आणि बाथटब पण खूप छान आहे तिथला. मला आता फोमो व्हायला लागलाय की अरे ती करायला पाहिजे होती. पण असं वी विल एन्जॉय इन मोगरा नाव. ड्रग हाऊस. गोष्टी त्यांनी ॲड केल्या. आता डिनरच्या वेळेला ॲक्च्युअली बघूयात आपण. तरी आता त्यांनी आम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून डिनरचं मेनू आम्हाला दाखवलं काय काय आहे. सो वी आर एक्साइटेड टू हॅव डिनर.
ग्लास पाडायचे काय रे बाबा तुमचं ग्लास तू एकही न घालवलेला माणूस आहे. वा वा शाबास. म्हणून माणसाला वर कॉन्फिडंट राहायचं नसतंय कधी. आर्यानं आरुजानं बनवले है ना. थोडं हार्ड झालेलं आहे ना. हे पण ओके. केक कटिंग वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललोय डिनरला. त्याने स्टार्टरसाठी ॲक्च्युली आम्हाला 7:30लाच बोलवलेलं. तर येस आम्ही खरं तर 8:30ला चाललो. थोडा वेळ झालाय पण ठीक आहे. आम्हाला हायटी नंतर भूकच लागलेली नव्हती बिकॉज हायटी वॉज सो गुड. भेंडी कशी वाटते? मस्त युनिक, कधी खाली नव्हती, फर्स्ट टाइम. छान लागते, मस्त आहे कुरकुरी भेंडी. ॲज अ स्टार्टर म्हणजे असंच तोंडात टाकायला. हो हो ओके ओके हां ते घालून खायचं ना. आणि हे टोमॅटो सार हां चालेल. हो हो चालेल काय प्रॉब्लेम. मीठ टोमॅटोचं सार, मासवडी रस्सा, खारा दोडका, पोकळ्याची भाजी आणि कोफ्ता प्लस आणि हे आहे भेंडी फ्राय. सो हॅविंग फन. खूप मस्त टोमॅटोचं सार. टोमॅटोचं सार खूप मस्त आहे. संपून टाकलं. मासवडी रस्सा मासवडी आता मस्तपैकी मुगाची खीर खाऊन आम्ही दिवसाचं एंडिंग करतो. प्रचंड असं जेवण छानपैकी करून वी आर कॉलिंग. आता पचवायचं चाललंय आता ऍक्च्युली. आणि इतकं गार इतकं गार आहे ना वातावरण. खूप प्रचंड गार सुटले. छान वाटतंय आणि येस वी आर कॉलिंग आउट अ नाईट. आणि भेटूयात आता उद्या. चला. ते म्हणतात सकाळी त्यांचं ट्रेकिंग आहे ऍक्च्युली. आय डोंट नो की ऑलरेडी आता 11 वाजले ऍक्च्युली. उठायला होईल एवढं थंडीचं. हां ट्रेकिंग आहे त्यांचं सकाळी 7 ते 8. बघूयात जमलं तर जाऊ. आम्ही गेलो तर तुम्हाला दाखवूच. चला बाय बाय. बाय द वे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आणि इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे इतकं छान लक्ष दिलंय ना. खूप मस्त छान पद्धतीने लक्ष दिले. म्हणजे जे ॲस्थेटिक्स वरती काम केलंय ना ते जबरदस्त आहे. तर आमचं काही संपत झालं. आता त्यांनी छान आम्हाला आईस्क्रीम आणून दिलेलं आहे. आणि आता मग दुसरं मी म्हणतोय की चला आता पास करूया. ते आता लास्ट आहे आजच्या दिवसातला. इतकं वारं गार वारं आहे. आणि मज्जा येते. माझं फेवरेट व्हॅनिला फ्लेवर आहे. हॅव्हिंग फन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर खूप छान आमची झोप झालेली आहे. तुम्हाला चेहऱ्यावर लक्षात येतच असेल. सो फिलिंग सो फ्रेश. आणि
आणि आता आम्ही चाललोय ब्रेकफास्टला काय काय ते बघूया. की ते ह्याल्यापासून असंच चाललंय की हा ब्लॉग मोर ऑफ इथं फूड किती छान आहे असा झालाय. सो लंचला काय आहे, हाय टीला काय आहे वगैरे वगैरे असं चाललंय. सो या चला आता काय करूया, सगळ्यात आधी छान ब्रेकफास्ट करूयात. आणि खूप मस्त वाटतं इथे आजूबाजूला, खूप छान फ्रेश फ्रेश काय फिलिंग येत आहे. चल Very nice. ते पावभाजी, शिरा पण दिलाय त्यांनी, उपीट आहेच, आहे व्हेज पराठा. खूप प्रेमानं त्यांनी फराळाचं पण आम्हाला टेस्ट करायला दिलं. तुला आवडतं? त्यानं जे पॉटरीचं केलेलं ना ते ती आता घेतीये, त्यांनी ते देणार आहेत. आलो अरे ते धर राहतात इथं ठेव, वरती ठेव, इथं केक आहे. चला दादा, थँक्यू, खूप छान सर्व्हिस दिली तुम्ही. आमचा 24 आवर्सचा इथला स्टे संपलेला आहे. आम्हाला खूप खूप मजा आली इथे. तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. हा कमाल स्टे सोडून आता खरं तर घरी जाऊन नाही वाटत ते, पण केलं पाहिजे. बट वी विल डेफिनेटली कम बॅक हिअर सून. आणि येस, कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला सांगा. मी मगाशी पण सांगितलं. आणि तुम्हाला जर एखादा असा रिसॉर्ट हवा असेल की जिथे शांतता हवी आहे तर हे रिसॉर्ट नक्की तुमच्यासाठी आहे. तू सांग ना, तुला कसं वाटलं? सुपर्ब एक्सपिरियन्स, एक नंबर. असा परत घेणार आम्ही एक्सपिरियन्स. आणि सर्व्हिस पण तरी इतकी छान प्रेमानं दिली हो ना आदित्य, खूप छान. सगळी सर्व्हिस पण छान होती. फूड तर टॉप नॉच आहे तिथलं. ते सगळे इथले गावातले लोकल लोक असल्यामुळे डाऊन टू अर्थ माणसं सगळे. हो, त्यामुळे खूप मजा आली, जेन्युअनली खूप मजा आली. कुठेही असं फार काही ॲटिट्यूड नाही आहे किंवा काही नाही आहे. सो सर्व्हिस तर प्रचंड खुश करणारी आहेच, पण त्याचबरोबर जे जेवण फूड आहे ते खूप मस्त आहे. मजा आली नव्हती, बाकीचे टुरिस्ट पण नव्हते. अजून एक कपल होतं फक्त, त्यामुळे आणि जास्त आम्हाला येस, ते रिसॉर्ट आमचाच फक्त एकट्याचा असल्यासारखं वाटत होतं आम्हाला. पण एनिवेज जरी गर्दी असेल तरी पण इथे काही खूप असं यु नो शांतता तुमचं मिटवणारी गोष्ट काही नाही आहे. खूप छान आजूबाजूला शांतता आहे, मजा आली. आणि डेफिनेटली आम्ही परत येणार आहे इथे, डेफिनेटली.